विषय आहे हा विराज इंटरनॅशनल स्कूल येथे एका दलित परिवार अपमानास्पद जातीवाचक शिवीगाळी करून अपमानास्पद वागणूक देणे, त्यांना मानसिक त्रास देणे, त्यांना घरातून हुसकावून लावणे, महापुरुषांचे गाडीवर फोटो आहे म्हणून महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्दप्रयोग करणे. तर या संदर्भामध्ये आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. विराज इंटरनॅशनल स्कूल आहे, त्या स्कूलमध्ये अनिल खरात, भगवान खरात आणि साबळे त्यांच्या परिवारासह त्या ठिकाणी राहतात. स्कूलच्या पाठीमागे त्यांच्यासाठी वसाहत आहे, ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. या अगोदर ते मामांच्या बंगल्यावर काम करत होते. त्यांची प्रामाणिकता पाहून मामांनी त्याला त्यानंतर या इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्या ठिकाणी घोडेस्वाराचं प्रशिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांची नेमणूक केली. गेल्या 10 वर्षापासून सातत्याने प्रामाणिकपणे इमानीद्वारे त्या ठिकाणी ते सेवा बजावत आहात. प्रकरण घडण्याच्या अगोदर स्कूल प्रशासन आणि यांच्याशी चांगले संबंध होते. मग असं काय झालं की संबंध बिघडले. तर 10 डिसेंबर 2024 रोजी शाळेमध्ये असलेलं भंगार, प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी भंगार होतं. प्रिन्सिपल जे आहेत सुजित सिंह याने तो भंगार विकण्याच्या उद्देशाने ट्रक मागून त्या ठिकाणी भरलं गेलं त्या ट्रकमध्ये आणि स्कूलच्या पाठीमागच्या गेटमधून ते विक्रीच्या दृष्टिकोनातून घेऊन जात असताना अनिल खरात, भगवान खरात यांनी ते पाहिलं, काहीतरी चुकीचं होतंय, उद्याबरोबर याचा आपल्यावर ऍक्शन येऊ शकतो या दृष्टीने त्यांनी त्याचं व्हिडिओ चित्रीकरण केलं. 2 दिवसानंतर ते प्रकरण जे आहे त्या सुजित सिंह जे आहे त्याला ते माहीत पडलं, प्रिन्सिपलला माहीत पडलं. त्याचा मनात द्वेष निर्माण झाला या संदर्भामध्ये की हे माझ्या विरोधामध्ये कटकारस्थान असतात म्हणून. आणि त्यानंतर त्याच्या वागणुकीमध्ये कमालीची बदल झाला. यांच्याकडे घृणास्पद बघणे, यांना जातीवाचक शिवीगाळी करणे, यांना त्रास देणे, शिव्या देऊन बोलवणे असा प्रकार सातत्याने सुरू झाला. हा प्रकार सुरू होत असताना 23 जानेवारी 2025 रोजी सुजित सिंह या ठिकाणी अनिल खरात हा आपल्या गाडीवर उभा असताना मुळात गाडीवर बाबासाहेबांचं तस्वीर आणि जय भीम हे अगोदरपासूनच आहे. तोपर्यंत कधी काय त्याला त्या संदर्भात त्याने कुठल्याही प्रकारचा अवमान करता बोललं नव्हतं. परंतु हे प्रकरण घडल्यानंतर म्हणजे चित्रीकरणाचं प्रकरण घडल्यानंतर गाडी समोर येऊन ये चमार लोगों का यहाँ पे फोटो लगा के ये क्या धर्मशाला है क्या अशा पद्धतीचं महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्दप्रयोग केला, बेताल वक्तव्य केलं. त्यानंतर हे चमार लोक यहाँ से गाडी यहाँ से निकालो करून ह्याला दमबाजी केल्या, यांना शिवीगाळी केल्या. हे घाबरले. अचानकपणे प्रिन्सिपलचा जो स्वभाव बदललेला आहे, तामसी स्वभाव, त्यांनी घाबरले. हे तिथे काही बोलले नाही. त्यानंतर 25 तारीखला सेम दुसऱ्या दिवसानंतर 25 तारीखला यांना ऑफिसमध्ये बोलवलं गेलं सकाळच्या सत्रामध्ये आणि त्यांना सांगितलं की चमार लोग यहाँ से तुम लोग निकल जाने का, यहाँ पे रुकने का नहीं, तुम्हारे यहाँ पे काम नहीं, हम लोग आज से प्रशिक्षण जो घोड़ेस्वार का जो प्रशिक्षण है हम लोग यहाँ पे खत्म कर रहे हैं, यहाँ से बंद कर रहे हैं, तो अभी आप जितना भी आपका बोझा विस्तार है सब उठा के यहाँ से निकल जाने, असं त्यांना दम दिली. तर हे म्हणाले की आम्ही एवढी वर्ष सातत्याने सेवा केली, प्रामाणिकपणे सेवा केली, आमच्याकडून असा काय गुन्हा झाला की तुम्ही आम्हाला डायरेक्टली कामावरून काढून टाकतात, आम्हाला अन्नापासून वंचित करतात, तुम्ही आम्हाला जातीवाचक शिवीगाळ, आमच्या महापुरुषांबद्दल शिवीगाळ करतात. तर यांना धक्काबुक्की करून ऑफिसमधून हिसकावून लावलं. हे जसं आता शाळेच्या पाठीमागे वसाहत आहे ना, तिथे गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ सुखजित सिंह आणि विवेक चव्हाण, दक्षत पाटील, काही बॉन्सर आणि वॉचमन जवळजवळ 14-15 लोक, 12-13 लोक त्या ठिकाणी आले आणि जबरदस्तीने यांना हुसकावून काढण्याचा प्रयत्न केले. यांना धक्काबुक्की झाली, स्त्रियांना धक्काबुक्की झाली, वेळप्रसंगी मारहाण सुद्धा झालेली आहे. तेव्हा यांना सांगितलं की तुम्ही इथनं आताच्या आता हे खाली करा, नाहीतर तुम्हाला आम्ही गायब करून टाकू. आणि यांच्या जेव्हा लक्षात आलं की आज जर आम्ही पुढचं पाऊल उचललं नाही तर आमचं परिवार या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे, हे आमच्या परिवाराची हत्या करू शकतात किंवा आमच्या परिवारांना नुकसान पोहोचवू शकतात. आणि नाईलाज असतो त्यांनी आमच्या इथे ऍडव्होकेट वैभवी गाडगे त्यांना त्यांनी कॉल केला. ऍडव्होकेट गाडगेंनी समाजातील सर्व आमच्या जे नेते मंडळ त्यांना कॉल केल्यानंतर सगळे त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला हजर झाले. तिथे असलेले कर्तव्यदक्ष तिथे असलेले पोलीस अधिकारी कनसे हे त्या ठिकाणी होते आणि सकाळपासून 10:30-11 वाजता पोचलेली माणसं हे FR दाखल करा म्हणून वारंवार सांगत असताना कनसे साहेब हे कुठल्याही प्रकारचे FR दाखल करून घेत नव्हतं. मुळात अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये असं आहे की गेल्या फिर्याददार जर तिकडे गेल्यानंतर त्या संबंधित जो अधिकारी त्या ठिकाणी असेल त्याने ताबडतोब ती फिर्याद नोंदवून घ्यायची आहे, त्यांनी DYSP ला कळवून बोलून त्या ठिकाणी फिर्याद नोंदवून घ्यायचं आहे. परंतु विचार करा, सकाळी 10:30-11 वाजेपर्यंत पोचलेली माणसं, ज्यांच्यावर अन्याय झाला ती पोचलेली माणसं
4:30 वाजता कधी एफ आय आर दाखल करून घेत नाही किंवा साधं अर्ज सुद्धा सबमिशन करून घेत नाही. त्यानंतर आमचं देखील आगमन झालं. आम्ही त्या ठिकाणी विनंती केली की त्यांनी आम्हाला सांगितलं अॅट्रॉसिटी हे तपासाचा भाग आहे, तपास झाल्यानंतरच आम्ही अॅट्रॉसिटी दाखल करू. ठीक आहे ना, तपासाचा भाग आहे, तुम्ही साधं अर्ज तर सबमिट करून द्या. तुम्ही सकाळपासून एनसी करत नाही, एखादं एफ आय आर दाखल करत नाही, तुम्ही त्यांना आश्वासित करत नाही. मुळात अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला ताबडतोब दाखल करून घ्यायचो. तपास प्रक्रिया ही नंतरचा भाग आहे. याच्यामध्ये लॉक तसे कंपल्सरी तसे लॉक्स आहेत, पण त्याचा तुम्ही वारंवार अवमान करता. मग त्यावेळेला ते बोलले ठीक आहे, मग तुम्ही काम करा, तुमचा अर्ज आम्हाला आणून द्या, आम्ही तुमच्या अर्जानुसार आम्ही त्याचा तपास करून मग आम्ही एफ आय आर वगैरे दाखल करू, असं त्यांनी आम्हाला बोलू. त्यानंतर आमचे वैभवी ॲडव्होकेट वैभवी हे गाडगे ह्या गेल्या आणि अर्ज त्या ठिकाणी बनवलं गेलं, अर्ज सबमिशन केलं गेलं. अर्ज सबमिट झाल्यानंतर एफ आय आर दाखल झालेली नाही. आमच्या समाजातील बहुजन समाजातील सगळे नेते मंडळी म्हणजे या ठिकाणी सचिन असेल, नीरज गावंडे असेल, सुरेश जाधव BS असतील, वैभवी गाडगे असतील ॲडव्होकेट, आम्ही सर्वांनी DYSP ला 2 वेळा भेटलो.